अतिवृष्टी नुकसानीच्या आपत्ती पश्चात गरजांचे मूल्यांकनासाठी केंद्रीय पथकाचा बीड जिल्हा दौरा. नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. अतिवृष्टीमुळे 2025च्या पावसाळ्यात राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पोस्ट डिसास्टर नीड्स असेसमेंट आपत्ती पश्चात गरजांचे मूल्यांकन पथक राज्यात दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातील तज्ज्ञांचे पथक बीडसह मराठवाड्यातील प्रभावित जिल्ह्यांना भेट देत आहेत. पथकात पुढील अधिकारी आहेत: श्री एम विनोद, सौ वंदना श्रीवास्तव, श्री सुहास मोहंती, श्री रोहित कुमार, सौ वैशाली मस्के. राज्याच्या महसूल आणि वन विभाग, मदत पुनर्वसन विभागाने 9 फेब्रुवारी 2024 रोजी या संदर्भात पत्र जारी केले असून या पथकाचा दौरा 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. पावसाळ्यात झालेल्या हानी नुकसानीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे राज्याला केंद्राकडून भरपाई निधी मिळण्यास मदत होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या पथकाचे 2 उपगट तयार करण्यात आलेले आहेत. यापैकी एक उपगट सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांची पाहणी करणार असून दुसरा उपगट छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना भेट देणार आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सूचित केल्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. आधी केंद्रीय पथकाने यावेळी गेवराई तालुक्यातील खामगाव, राक्षस भुवन, धोंडराई, गेवराई, हिरापूर, इटकूर या ठिकाणी भेटी दिल्या. संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार संदीप खोमणे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, तालुका कृषी अधिकारी श्री गिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी नायब तहसीलदार संजय सोनवणे, नायब तहसीलदार संजय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक जयराज उबाळे आणि विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आणि यानंतर पथकाने बीड तालुक्यातील नांदूर हवेली येथील सिंदफणा नदीच्या काठालगत खरडून गेलेल्या जमिनीची आणि काळाने भरलेल्या विहिरी यांची पाहणी केली. यावेळी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, गावचे सरपंच शाहिद पटेल आणि गावकरी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पथकास सविस्तर माहिती दिली. केंद्रीय पथकाने शिरूरमधील प्रमाणात ब्रह्मनाथ येळम या गावात भेट दिली आणि तालुक्यातील विविध अधिकारी यांच्यासोबत आपत्तीविषयक चर्चा केली आणि माहिती घेतली. या पाहणीनंतर तयार होणारा PDNA अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून त्याच्या आधारे शेती, पायाभूत सुविधा, घरे, रस्ते आदी क्षेत्रातील नुकसानीसाठी केंद्राकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी विवेक कुसेकर, बीड.